चार
तो दिल याची काय गॅरंटी देणारा लोकल माहिती जसं तू कसं सांगणार ना आपलं माहिती त्याला माहिती त्यांना कसं जायचं दिन काय काहीच बात आहे ना काहीच करल्या तगडा पाळला ना तो एक गंमत एक परफेक्ट दिलं ना तो डायरेक्ट त्यानं महिन्याला कपडा खेची माहिती नाही बाप जेव्हा मला पावायचा नाही रे जेव काय बाजाराचा बल्ब वगैरे काय असतं एसपी डीपी असं काही जाणार नाही कंटिन्युअसली एक असा लावा एक 100 बदला साधु मर गया भाई
असं 2-4 दिन चॅनल होते त्यांना असं वाढली मार्केट संध्याकाळपर्यंत वय जाईल 3 वाजेपर्यंत काही ना काही वय बाउन्स बॅक व्हायला तर वय ना सोमवार मोबाईल टेन्शन स्टेबल राहील 15 दिवसात 12-13 पुरा तोच विचार बरोबर थंड काम चालू 1 लाख जास्त नाही घ्या ना थोडसा घ्या पण ते त्याने व्हॅल्यू कमी होईल ना ती प्राईसने व्हॅल्यू कमी होईल मग तो घ्या 7-8 मनी विचार करा गुरुवार जे होईल ते साला असं दिले 10-20 हजार रुपये कमावत नाही मग गुरुवार दिन 20 किलो जे होईल सगळे न्यूज तर आजचं स्टेबल आहे आणि पॉझिटिव्ह न्यूज पण म्हणतात थोडीफार वाढी गुरुवार दिन पुरा होती गुरुवार दिन 10 वाजेच्या 26-30 पॉईंट होतात त्यानंतर मार्केटमध्ये जाम पुन्हा 150-200 पॉईंट वाढणार मार्केट वाढल्यानं म्हणा आला त्या 1 लाख त्या 60-70 हजार होतात त्या वेळेला 30-40 हजार एक जीडो आहे ना स्टेबल येईल जरासा मसाला म्हणता लॉस कसं कवर करा त्याला कवर करा पैसा करा मनी मार्केट मग हप्ताभर काय करा अभ्यास करा आणि डीप अभ्यास करतो आपण चुकाई गुटकडे तरी अभ्यास करा त्या विचारणार त्याच्या त्यानंतर मी ऑप्शन ट्रेडिंग सोडतो त्यानंतर मला कोण भेटणार सनी तुला बोलेल नाही ओके सांग आता गावच्या आले मी तुला नाही सांगायला त्यानं दुसरा दिन भेटणार आले मला पुरा लॉस होणार भेटणार त्याला कोणी सांगलो आम्ही करवा आणि म्हणे काढले बॉस एवढी माझी ऑप्शन ट्रेडिंग काढले का नाही काढले स्टॉक मग काढायला होता तो भेटणार दादा म्हणे इथल्या वर्षी कमाई करी म्हणे कांबळे गो म्हणे पैसा सांगा होतात म्हणे 90 म्हणे असं असं करा म्हणे प्रचार लागत म्हणे प्रबोधेशनमध्ये दोन प्रबोधेशनमध्ये बापरे त्याला सांगायला म्हणे देख म्हणतो तुला काम नाही दादा तुला का दर महिना देतो म्हणे मनासारखा करीन तू जेल तुनासारखा ना काम नको तू आत मजुरी जास्ती तर काशी देन कमाई राहणार देन ते छोड म्हणतात आणि गोळा कर असं समजले तू ये ना पहिले जॉबला लागलेच नाही होता आज पण जॉबला लागणार आज पण जॉब करा आज पण काम लागेल तू नवीन सुरुवात होईल तुम्ही असं विचार सगळं विसरी या म्हणजे ते जे विसरशी तर पुढे घेशी नाही तर मग मजा नाही राहू असं संध्याकाळ झालं चालत तर लग्न म्हणतात आहे देख तू काही एकला ना बसणार नाही म्हणता त्याला म्हणे स्टोरी सांगते त्याला जे त्याला बी थोडा आधार वडील नाही बसायला मी एकला नाही सतत हा गणा कजे त्याला थोडासा डोका म्हणा आलं सांगाळ तो घर म्हणतो ठीक आहे विशाल थँक्यू बो म्हणे सांगा त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे काय प्रॉब्लेम विचार नको करू म्हणतं येडा आपल्या हात नाही मेलं म्हणते आज मी काल ते विचार करते तुमचे कमी जास्त होईल तर काय फायदा म्हणतो तो आला तो म्हणा पुरा टेन्शन मला त्याला या सांगू म्हणतो मी आधी जॉब लागत नाही म्हणतात त्यांना बाहेर त्यांनी तो आधी बाहेर घालू वाटतं पुण्याला नाही रे बोल नाही मी काही विषय नाही करत आपण स्वतः काय मी पण 22-23 मध्ये आलो पण आता मला परत भेट घ्या येऊ सर म्हणजे आता मी सिनियर आणू त्यानं मला तुला बोल मुंबईला मला आणि सिंधी भेटणार बोल ना नाही बोलले
आणि सिंगी नाव बोल ना आधी आडे बोल ऐकलं ना आला का? नाही बोल ना नाही. हा ना रे साहेब सगळा होता त्यासनी आम्ही सगळं तो युवा म्हणून जातेच नाही विचारा सर असं करतो तुम्ही कोणी नगरपालिका काय ऑप्शन सर सांग ना. अख्खी नगरपालिका 90% नगरपालिका सगळी हा खेळ खेळते. आता सगळ्याला माहित पडलं काय नाही काय कोणीच सगळा बँकेतला अरे लगेच स्टॉक मग कसं काय भेटणे यार तू माझ्या तरी पाहिजे 8-10 दिवस. तू असं म्हणतो ना मला आजच करू आज कसं काय आज नाही रे. भेटणे आपला कसं आपण स्विंग पाहिजे आपल्याला 15 दिवस मग 3,000 4,000 भेटले. काही शेअर असा राहतात ना सला न्यू जी लागत ना 8 की जातच आहे 10% 12% पडी जातच ना सला वरती येते ना मग पक्का टाइम पाहिजे येतच तुला बी माहिती. मला एक म्हणणं आहे म्हणे जसं 2 आहे कोणाही स्मार्ट किती नाही सोन्याला एक दे तुला एक पर्सेंटेज नाही मी फक्त पेपर ट्रेड करतो तू लेवल देस 2-1 दिवस म्हणजे मी स्वतःने करा परफेक्ट दे ना सर ना कमी तो रेशो बी सांगतेस की कोणता दिवस मार्केटनं रेशो काय म्हणजे बायर्स म्हणजे कॉल रायटर आणि पुट रायटर दोन्ही ॲक्टिव्ह आहेत त्या दिवस आपलं किती पॉईंट काढणार आहे त्या टाईमला प्रॉफिटना मागणी पायानं त्या टाईमला फक्त पॉईंट कॅप्चर करा ना बोल लॉट साईज वाढायची पॉईंट कॅप्चर करा ना 10-15 पॉईंट 20 पॉईंट 25 पॉईंट आणि सनसेटनं एकच कॅन्डल मधून आवाला डायरेक्ट तो जो इंडेक्सना 100 पॉईंट बी वाढत ना पुन्हा आता प्रीमियम डायरेक्ट 30-40-50 दिजास डायरेक्ट लेवल आणि तो म्हणजे ना आता तो गॅप डाऊन म्हणजे नोट्स पण द्यावा तो त्यांनी काय नोट्स दितात नाही अजून मला नाही रे भाऊ मी रियालिटी सांग रहा मागे शूटिंग नाही मागे शूटिंग नाही म्हणजे ना सगळं मला मोबाईल नक्की माझे दिखाय मी कस काय छूट ना देव गोष्ट कुदी गो मी कुदी गो तर परत केक म्हणतो भाऊ दुसरं गाणे आणि ते नावावर असलं माणूस तुला दम माहिती स्वतःला माइंडसेट वापराना मला अजून तुम्ही प्रॉपर नाही आहेत मी तो काय सांगा तुम्ही 5-7 वर्ष या सेक्टरमध्ये गेला आहे आगाऊपणा करा आणि स्वतःला माइंडसेट वापरा नाही तो डायरेक्ट 20-21 दिवस फक्त लेवल देस भाऊ लेवल म्हणजे तू असं नाही सांगस 35-300 वर आहे बायकर इथल्यावर बायकर ते नाही सांगस तो आणि तो कोले कॉल देत बी नाही आई फक्त आग्रा पोटी भो तुले तू मना करतो मी तुला कधी सांगावं बी नाही की तू आडिंग इंटरव्ह्यू मी फक्त सांगतो आई लेवल आडे ग्रीनना दुसरी कॅन्डलने क्लोज द्यावानंतर दुसरी कॅन्डलने ब्रेक करा एंटर मार इथला पॉईंट काढ आणि एक बीट मारले म्हणजे तो तो असं म्हणजे सांगत नाही तो मला काय सांगणार ना आई भो आई सगळं गॅम्बलिंग आहे भो म्हणजे तो काय सांगायचं असं समजा की सर रे आज मला आधी सांगितलं ट्रेनिंग कर सांगा बी तुला 10,000 रुपयानं ठेवायला लावू पहिला मग आणि ते बी तुला 10,000 रुपयात काय ऑलरेडी तू आधी पेपर ट्रेड करा ना तू सांगशील सर तुझा नाव तुझे काय पेपर ट्रेड आहे भाऊ तुझे काय वाटेल ना इथलं निघी राहणं इथे राहणं या टाइमला तुला पैसा वापरशील मास्तर माणूस आहे म्हणे मला बोल लुबाडणं या टाइमला तुला स्वतः ना पैसा वापरशील त्या टाइमला तुझी सायकोलॉजी काय काम करत त्या टाइमला तू ना एक कॅन्डल बी रेड होईल ना म्हणे तू लॉस बुक तरी बाहेर निघेल अशी म्हणे तुला 1 महिना 10,000 वर काबत ठेवणार नाही तुम्ही रिस्क मॅनेजमेंट काय आहे तुला सायकोलॉजी तुला स्वतःना पैसा टाकी तू कसा काम करत हो असं आई ठेवणार आई पेपर ट्रेडमध्ये काय म्हणे तुला कोणता गाठा पाहिजे पैसा जायला तू वेट करी जरा म्हणे 10 मिनिटात आमची 15 मिनिटात आमची तुम्ही ज्या लेवल लिहिलं त्यांना तुम्ही द्यावा जे म्हणे वरते म्हणे तो म्हणे म्हणजे तो आहे ना म्हणणं असं होतं तर त्यामुळे तू स्वतःना पैसा टाकशील त्या टाइमला तू 1 महिना स्वतः तुला 5,500 रुपये लॉस होईल ना काही हरकत नाही स्वतःना पैसा टाकीशील 10,000 जास्त बी नाही 2 लॉट बी नाही 3 लॉट बी नाही अरे तो असं लेवल म्हणजे त्यांना ॲनालिसिस करीशील आपल्या सुद्धा करीशील त्याने या प्रीमियम काढून टाकतो स्वतःना प्रीमियम वापरा नाही असा दिसतो या लेवल काढून टाकतो
म्हणजे 100 पॉईंट मार्केट क्या होता हा 100 पॉईंट ना इंडेक्स आहे ना भाऊ अहो इंडेक्स आहे ना इंडेक्स जो आहे ना हा मग इंडेक्स तो 100 पॉईंट क्या होता असं कोण म्हणजे कसं म्हणजे 85 ना खाले 85 100 ना खाले आणि 85 ना वरते अहो प्रीमियम आहे हो सनसेट ना प्रीमियम आहे हो 85,100 आणि अहो 85,500 अहो कुठं आहे आणि कॉलना प्रीमियम आहे हो आणि मग 100 पॉईंट ना दिलं होतं फक्त नाही 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 100 पॉईंट ना डिफरंट आहे ना कुठे हा 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 मी ते नाही देखत तो त्यांना अनालिसिस नुसार तो प्रीमियम काढतात ते काही ते आडे तो पॉईंट डिफरन्स नाही मी ते गणित लक्ष म्हणलेच तो फक्त ज्या प्रीमियम त्यांना अनालिसिस नुसार काढत ना तो 85-200 ना पूट आहे ना कॉल आहे माहिती का त्यांना पहिलं ते गॅप आहे तू वाचन समजे बटन ट्रॅपिंग झोन कोणता आहे मॅग्नेटिक झोन कोणता आहे कोठे सेलर बसलेला आहे कोठे काढा नाही कोठे जाऊ द्यावा नाही आणि तो सनसेट आणि बँक निफ्टी करस की त्यांना तुला माहिती म्हणजे मुवमेंट फास्ट राहतो रोज फोन लावतो सर प्रश्न विचारा आज टाकेला त्यांनी टाकेला फक्त सनसेट एक पोरगा आहे मॉमेडल तो सारना क्लायंट आहे सारना सोबत जोडलेला आहे 1 ते 1.5 लाख मग गोष्टी झाला होता म्हणे तो म्हणे आणि एक MP न कुठले तरी इन्स्टिट्यूट वाला आहे असंच त्या इन्स्टिट्यूट वाला सांगतो तुला बोलून त्या दिवस वाटतं ते चित्रकूट के घाट पर भाई संतन कबीर चित्रकूट के घाट पर भाई संतन कबीर चंदन घसे तुलसीदास टिळक करे मी टाकलंय त्याला प्रेफर ट्रेड करीस मी त्या तो जे लेवल देस ना त्यानुसार काढेल त्याने लगेच सांगितलं मला मी आई दाडा ना पहिलं बरोबर वाटला हो पण त्यांनी लगेच मला सांगितलं की तू चुकीने एंट्री मारेल तू प्रॉफिट नको दे काढू माले म्हणजे जो चुकी राहणार ना डायरेक्ट सी रॉंग एंट्री सर ओके नोटेड त्यांना म्हणणं आहे की त्या साईडले एंट्री बनी नाही राहिली तू कसं एंट्री मारली त्या साईडले म्हणजे तो फक्त लेवल देस तो मला हे नाही सांगावं फक्त आणि ज्या टाइमला तू रिअल टाइम पैसा कळशील त्यांना 5 मिनिटं पहिले मी तू सांगास की सर एंट्री कोठे बनी राहिली भाऊ असं त्यांना म्हणणं की मी ऑलरेडी तुम्ही आते ना मी ऑलरेडी तुमचा टाइम दिला तर मला समजेल की कोठे एंट्री बनी राहिली तुम्ही ठीक आहे लेवल दिला ना तरी तुम्ही एंट्री चुकू शकत हो जेव्हा रिअल टाइम जेव्हा पैसा टाकशी हो त्या टाइमला मी तुला 5-10 मिनिटं पहिलेच अलर्ट करतो सर आय कॅन्डल नंतर आपली एंट्री बनी राहिली भाऊ असं एक सकाळी ना मॉर्निंग सेशन मारत तो म्हणे मी दिवसभर मार्केट नाही केस म्हणणं जे टार्गेट आहे ते वही गए तुला सांगायचा विषय 10 वाजायला लगेच तो गाडीवर तुला त्यांनी 4 सोडायला त्यांना जास्त क्लास 9:15 वाजेपासून तर 9:30-10 वाजेपर्यंत आई जो खे इंडेक्स ना खे मॅक्स टू मॅक्स 10:30 वाजेपर्यंत सांगितलं त्यांनी जर आपले लेवल नाही भेटले तर मॅक्स टू मॅक्स 10:30 वाजेनंतर
सर काय सांगितलं त्यांनी, नंतर साईड बेस मार्केट चालणं जास्त, ऑनलाईन बघ म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये बसणं म्हणे मला, म्हणजे त्या टाइमले सगळं जे गणित आहे ते सगळं चेंज होईल जास्त. त्या टाइमला इंडेक्सनं गणित चालत नाही म्हणे, त्या टाइमला प्रीमियमवर गेम चालत म्हणे. जो प्रीमियम आहे ना, आई आपण इंडेक्सला देखील प्रीमियम एंट्री मारून होतो आपण, त्या टाइमला प्रीमियमना चार्ट अनालिसिस करणं आपणच म्हणे. आई इंडेक्सना विषय संपीजास तरी ती मुवमेंट राहत ना, इंडेक्सना येणार आणि प्रीमियममध्ये डिफरंट डेल्टा अल्फा बेटा काय आहे ते तो डिफरंट राहतो असं त्यानं म्हणणं आहे. त्या दिवस त्यांनी दुपारना ट्रेड मारा, सकाळला ना असा 1.1 रेशो होता, म्हणजे त्यांना कॉल रायटर पुट रायटर दोन्ही ऍक्टिव्ह होतात, म्हणून दोन्ही जण मार्केटला खालीवरतात दान राहतात. तर त्याला जेमतेम किती रुपये भेटतात, 1700 रुपये भेटतात. 10, 12, 15 पॉईंट काढात एक्झिट्यू घ्या. कोणता वार होता? हा कोणता वार होता? देख ना, मी तुला सांगा स्क्रीनशॉट टाकेला मला. आता 3-4 दिवस गोष्ट आहे, 1700 रुपये भेटणार त्या सरले. सर्च करणार आहे. अरे तो कोणता तरी दिवस, आज शुक्रवार